हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे मित्रमैत्रिणींनो, श्रावण मास आपल्याला संपण्या अगोदर हे एक आपल्याला फूल आवर्जून कुठे जवळपास जर मिळालं तर ते आपल्याला आणायचं आहे आणि त्या फुलांचा आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा याविषयीची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत जा। तर बघा, 5 ऑगस्ट 2024 वार सोमवारपासून या पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असून हा श्रावण महिना 3 सप्टेंबर रोजी संपणार देखील आहे। तर या श्रावण महिना पवित्र आणि अतिशय शुभ मानला जातो। तर हा श्रावण महिना संपण्या अगोदरच आपल्याला या झाडाचं फूल जर कुठे दिसलं तर ते आपण अजिबात सोडायचं नाही। त्या झाडाचं फूल आपण घरी घेऊन यायचं आहे आणि जर हा श्रावण महिना संपण्याच्या अगोदर हे फूल जर कुठे आसपास दिसलं तर ते तुम्ही तोडून घरी घेऊन यायचं आणि याचा आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। हे फूल अतिशय खूप महत्त्वाचं आहे। या फुलांच्या उपायाने आपल्याला आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या पूर्ण होऊन आपल्याला आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे। आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे असा हा उपाय आहे। ह्या उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, पैसा येण्याचा मार्ग आपोआप मोकळा होत जाईल असा हा उपाय आहे आणि हळूहळू आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। तसेच आलेला पैसा स्थिर स्वरूपामध्ये अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये राहील आणि तुम्हाला जर शक्य झालं तर हा उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा किंवा नाही शक्य झालं तर गुरुवारी शुक्रवारी तरी आवर्जून हा उपाय तुम्ही करायचा प्रयत्न करा। तर खरोखर ज्यांना हा उपाय सोमवारला करायला वेळच नाही किंवा आता कुणाला पिरियड असेल किंवा सुतक असेल त्या कारणाने सोमवारला करायला जमलं नाही तर तुम्ही गुरुवारी करा किंवा मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा। तर अगदी मनापासून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल। तर आपण हा उपाय का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी सतत आपल्याला येत असेल किंवा नेहमीच पैशांची चणचण आपल्याला भासत असेल किंवा कितीही कष्ट मेहनत करून जर म्हणावं तसं आपल्याला फळ मिळत नसेल त्या कष्टाचं किंवा पैसा आपल्याला म्हणावा तसा येत नसेल, आपली प्रगती होत नसेल आणि आलेला पैसा काही ना काही कारणास्तव तो खर्च होत असेल किंवा कुठे दवाखान्यासाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी। आता घर म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येक गरजा ह्या असतातच, तर त्यासाठी तो पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातून निघून जात असेल म्हणजे खर्च होत असेल तर माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये यावं आणि अखंड वास करावा, स्थिर स्वरूपामध्ये कायम घरामध्ये वास्तव्य करावं यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, उपाय केव्हा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे जेव्हा कधी मी असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर बघा, तर आपण जर हा उपाय श्रावण महिन्यामध्ये केला तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच उणीव चणचण आपल्याला भासणार नाही आणि आपली आर्थिक स्थिती ही
मजबूत राहील आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्याची सर्व मार्ग मोकळे होण्यास मदत होईल आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही कायमची संपूर्णपणे नष्ट होऊन जाते आणि आपल्याकडे पैसा असला तरच आपण हे जीवन एक चांगल्या पद्धतीने आयुष्य आरामात जगू शकतो। तसेच आपली करोडपती होण्याची इच्छाही पूर्ण होते आणि यामुळे आपल्या आयुष्यात हळूहळू सोन्यासारखे दिवस आपल्याला अनुभवायला मिळतात, म्हणजे येऊ लागतात। आणि जर आपल्यावरती काही कर्ज असेल, जसं की घराचं किंवा गाडीचं किंवा इतर कुठलंही कर्ज असेल, तर त्या कर्जातून तुम्ही मुक्त होण्यासाठी देखील हा उपाय करू शकता। कारण वास्तुशास्त्रामध्ये तसंच शिवपुराणातही या गोकर्णाच्या फुलाला, झाडाला अतिशय खूप महत्त्व सांगण्यात आलेलं आहे। म्हणूनच या फुलामध्ये खूप प्रभावी शक्ती असून ते आपल्याला सुख, समृद्धी, आनंद प्राप्त करून देते आणि या फुलाला नशिबाचं प्रतीक म्हणूनही ओळखल्या जातं। यामुळे या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग हा देवाधिदेव महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव तसेच माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी केला जातो। त्याचबरोबर शनिदेवांनाही हे फूल अतिशय प्रिय असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। तर हे फूल या देवांना अतिशय प्रिय फूल आहे। या गोकर्णाच्या फुलांचे कितीतरी अनेक प्रकारचे फायदे आपल्याला शास्त्रामध्ये देखील सांगण्यात आलेले आहे। आपण जर हे झाड आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये लावलं तर यामुळे आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा येत राहते आणि या गोकर्णाच्या झाडामुळे, या फुलामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते, तसेच प्रसन्न राहते आणि कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहते। तसंच धर्मग्रंथानुसार या गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता या नावाने देखील ओळखल्या जातं। गोकर्ण फूल हे धनाची देवी लक्ष्मी स्वरूप मानल्या जातं। त्यामुळे हे गोकर्ण घरामध्ये लावल्याने आर्थिक सुख, समृद्धी वाढत जाणं हे शुभ आणि पूजनीय असल्यामुळे आणि तिच्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये कायम आनंददायी वातावरण राहतं। देवाधिदेव महादेवाबरोबरच भगवान विष्णुदेवांची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी आता यामध्ये 2 रंगाची फुलं असतात। एक पांढऱ्या रंगाचं गोकर्ण असतं आणि एक निळ्या रंगाचं गोकर्ण असतं। तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी निळ्या रंगाचंच गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि एकच फूल घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक शुद्ध पाण्याचा 1 लोटा भरून पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ अगदी चिमूटभर टाकून घ्यायचे आहे। त्याचबरोबर कच्चं दूध टाकून घ्यायचं आहे। दूध आपल्याला तापवलेलं टाकायचं नाही, कच्चं दूध 1 चमचा टाकलं तरीही चालेल। त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे कलशामध्येच। त्यानंतर हा पाण्याचा लोटा, तुपाचा दिवा आणि पूजेचं ताट। आता आपल्याला माहीत आहे की आपण देवाधिदेव महादेवांची पूजा करण्यासाठी कोणतं सामान नेतो, तर आपल्याला जास्त काही नाही नेलं तरीही चालेल। अगदी तुम्ही पांढरं फूल न्या किंवा तुपाचा दिवा, भस्म आणि माता पार्वतीसाठी आणि गणपती बाप्पासाठी हळदी कुंकू समोर लावायचं, माता पार्वतीला हळदी कुंकू लावायचं, मात्र भोले बाबांना चंदन किंवा अष्टगंध किंवा भस्मच लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे असं सामग्री पूजेची आपल्याला सोबत ताट तयार करून घेऊन जायचं आहे। मंदिरात गेल्यावरती आपल्याला सर्वात अगोदर उत्तरेकडे तोंड करून बसायचं। सर्वात प्रथम दिवा लावून घ्यायचा, धूप लावायचा, कारण कोणतीही पूजा अग्निदेवतेचे साक्षीनेच केली जाते आणि ती लवकर देवापर्यंत पोचते। त्यानंतर आपल्याला महादेवांना दिवा लावल्यानंतर नमस्कार करायचा आहे। त्यानंतर हे लोट्यामधील पाणी एकदम हळूवार, आपल्याला तांब्याचा स्पर्श शिवलिंगाला होणार नाही याची काळजी घ्यायची। एकदम हळूहळू धार आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। त्या तांब्यातील पाणी, त्या लोट्यामधील पाणी श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र शिवमहापुराणातील षडाक्षर मंत्र आहे।
तर या मंत्राचंही तुम्ही पठण केलं तरीही काही हरकत नाही। तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता। हे मंत्र पठण करत करत तुम्हाला ते पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर भस्म लावून महादेवांची अगदी मनोभावे पूजा करून घ्यायची। साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे। त्यानंतर हे गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। आणि ज्या काही आपल्या पैशाविषयीच्या अडचणी समस्या असेल किंवा तुमची इतर कोणतीही इच्छा असेल ती शिवलिंगावरती आपले दोन्ही हात ठेवून आपल्याला देवाधिदेव महादेवांना अगदी कळकळीने प्रार्थना करून आपली इच्छा सांगायची आहे। आणि भोले बाबांना तुम्ही तुमच्या भक्तांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रार्थना करायची आहे। आणि भोले बाबांना विचारूनच परत ते फूल आपण जे अर्पण केलेलं गोकर्णाचं फूल आहे तर ते नमस्कार करून आपल्याला शिवलिंगावरचं उचलून घ्यायचं, घरी घेऊन यायचं आणि घरामध्ये तिजोरीमध्ये जिथे कुठे आपले पैसे असेल दागिने आपण ठेवतो तिथे आपल्याला ते फूल ठेवून द्यायचं आहे। कारण आपण या फुलाला पूजा सेवा केल्यामुळे आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे हे शिवलिंगावरती आपण हे गोकर्णाचं फूल केल्यामुळे त्यामधली पावर ही अधिक वाढलेली असून त्यामध्ये महादेवांनी कित्येक पटीने ऊर्जा त्यामध्ये सोडलेली असते। त्यासाठी आपल्याला ते फूल अभिमंत्रित झालेलं असतं आणि हे फूल आपण जिथे आपले दागिने ठेवतो, पैसे ठेवतो, आपली महत्त्वाची कागदपत्रे ठेवतो तिथे आपल्याला तिजोरीमध्ये ते ठेवून द्यायचं आहे। कारण यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची एक शक्ती निर्माण झालेली असते आणि माता लक्ष्मी खरोखर प्रसन्न होऊन कायम आपल्या घरामध्ये येत राहील आणि आपल्या पैशाविषयीच्या ज्या काही अडचणी असेल किंवा कर्ज असेल तर ते हळूहळू दूर होऊन जाईल। हा असा उपाय खरोखर तुम्ही एकदा अवश्य प्रॅक्टिकलमध्ये करून बघा। आता ज्यांचं कर्म थोडं खराब असेल किंवा ज्यांची फाईल मोठी असेल त्यांना थोडा वेळ लागेल, कुणाला लवकरात लवकर या उपायाचा फायदा देखील व्हायला सुरुवात होईल किंवा अनुभवायला मिळेल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे। तर तुम्ही हा उपाय एकदा तरी हा श्रावण महिना संपण्याच्या अगोदर आवर्जून करून बघा। आता ज्यांना आता सोमवारला नाही करणं झालं त्यांनी कधीही एकदा करण्याचा आवर्जून प्रयत्न करा। कारण देवाधिदेव महादेव यांची सेवा केलेली ही कधीच व्यर्थ जात नाही किंवा वाया जात नाही। आपल्याला भलाई थोडा वेळ लागतो पण त्याची प्रचिती आपल्याला येते। आपण जर शिवलिंगावरती एक लोटा पाणी जर अर्पण केलं तर त्या पाण्याचं सुद्धा आपल्याला काही ना काही देवाधिदेव महादेव हे प्राप्त करून देतात असा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे। म्हणून हे तुमच्यासोबत हे श्रावण महिन्यामध्ये उपाय काही खास शेअर करत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।